नमस्कार. काल ओपीडीला एक फॅमिली आली होती. ॲक्च्युली आम्ही इतर वेळी ओपीडीला एक कपल आलो होतं असं म्हणत असतो. ह्यावेळेस फॅमिली आली होती. हे बोलायची गरज का वाटली? कारण त्या नवरा बायको बरोबर त्यांची मुलगी आली होती. मुलगी किती वर्षाची आहे? 15 वर्षाची, म्हणजे 9वीला आहे. तर वडील काय म्हणतायत, आता डॉक्टर एकतर ही मुलगी राहील नाहीतर मी राहील. म्हणजे काय? कुठल्या टोकाला पोहोचलंय हे सगळं? आणि असे का बोलले ते? ऍक्च्युली त्या मुलीच्या आईजवळ जेव्हा चौकशी केली तेव्हा आईने सांगितलं की डॉक्टर काही महिन्यांपूर्वी हिच्या बाबांनी एका मुलासोबत रंगेहात पकडलं. त्यानंतर खूप चांगली समज दिली, खूप बडबड केली, तिला तिच्या घरी आणलं, त्या मुलाला त्याच्या घरी पाठवलं. घरी आल्यावर समजूत घातली आणि पुन्हा असं काही करू नको म्हणून सांगितलं, सक्त तंबी दिली. त्यानंतर आम्हाला वाटलं हे सगळं मिटलं, पण अजून एक आठवडा दीड आठवड्यांनी त्यांना ती परत दुसऱ्या मुलासोबत दिसली. आता त्यांचा पारा खूप चढला. त्यांनी त्या मुलाला अक्षरशः मारून त्याच्या घरी नेऊन सोडलं. हिला सुद्धा मारतच घरी घेऊन आले. हिला खूप बोलले, खूप मारलं आणि सक्त ताकीद दिली की आता तू हे असं काहीच करायचं नाही. ती पण म्हटली हो हो मी असं काहीही करणार नाही. पण हे इथंच थांबलं नाही. ह्या गोष्टी परत परत घडत राहिल्या आणि मग आता ते इतके वैतागलेत की आता ते म्हणतात एकतर ही तरी मरेल नाही तर मी तरी मरेल. बघा, ही वेळ का आली? पालकांनो, वेळीच जागृत व्हा. आपल्याला वाटतं की आपण आपल्या कुटुंबाला सेक्युअर करतोय आणि आपण खूप काम करतोय, आपण EMI चालू केलेले आहेत आणि त्याचे ऑब्लिगेशन म्हणून आपल्याला दररोज कामाला जावं लागतंय आणि मग आपली मुलं सेक्युअर होणार आहेत, कारण आपण जे कमावणार आहे ते मुलांच्या भल्यासाठी करतोय. पण असं काहीही नाहीये. तुम्ही कामात व्यस्त असताना मुलं इकडे शाळेत आहेत, घरी आहेत आणि मग त्यांच्याकडं आता ऑनलाईन कंटेंट पण अवेलेबल आहे जो पूर्वी नव्हता. आणि मग ह्याच्यामध्ये होतं काय ना, की तुम्ही जेव्हा घरी पण येतात तिथं पण जेव्हा मुलांकडे लक्ष देत नाही, त्या मुलांना असं वाटतं का ना आपलं कोणीच नाहीये. मग त्यांना कोणीतरी भेटतो आजूबाजूचा किंवा ऑनलाईन सुद्धा, आणि तो ना त्यांना जवळचा वाटायला लागतो. का? कारण तो त्यांचं कौतुक करतो, तो त्यांना प्रत्येक गोष्टीला हेल्प करायला पाहतो आणि मग साहजिक आहे ह्या मुलांना त्यांच्यामध्ये आपुलकी वाटायला लागते. मग जसं ते मानसिक त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट मिळतोय तसं त्यांना मग अजून शारीरिक आकर्षण पण व्हायला लागतं आणि मग ह्याच्यातून ह्या पुढच्या स्टेप होतात. आणि मग आता हा ऑनलाईन कंटेंट इतका पुढे गेलाय की इथं जसं आपण रील स्क्रॉल करतो ना, तसं त्यांना ते जे पार्टनर मिळतात हे शॉर्ट रिलेशनशिप वाले, हे काही दिवसांनी नकोशी वाटले की मग ते अजून पुढचा पार्टनर शोधतात आणि मग त्याच्यातून मानसिक बरोबर शारीरिक संबंध अजून जोडले जातात आणि मग हे चक्र असं व्हायला लागतं. आता याच्यामध्ये मुलांचा पण फार दोष आहे असं म्हणता येणार नाही. कारण पूर्वी जसं 12 ते 16 मध्ये प्युबर्टी येत होती तशी आता ती 10व्या-12व्या वर्षी पूर्ण होतीये. मग प्युबर्टी आली, भावना आल्या, इच्छा होतीये, ऑनलाईन कंटेंट अवेलेबल आहे, ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कारण घरी कुणी बोलणारं, सांगणारं किंवा समजावणारं नाहीये की असं काही केलं, असं काही झालं तर त्याचा परिणाम पुढे जाऊन काय होणार आहे. त्या मुलांना हे सुद्धा कळत नाही की ह्यातनं प्रेग्नन्सी राहू शकते. आत्ताच रिसेंटली घडलेली केस आहे. नागपूरमध्ये 7वीत शिकणारी एक मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची. त्या मैत्रिणीचा जो लहान भाऊ होता 6वीत शिकणारा, त्या दोघांचं सूत जुळलं. हळूहळू नकळतपणे ओढीतून ते नकळतपणे फिजिकल रिलेशनशिपमध्ये गेले. रिलेशनशिप मल्टिपल टाइम्स झाली. त्यांना स्वतःलाही कळालं नाही. काही महिन्यांनी मुलीचं पोट दुखतंय, ती आजारी आहे म्हणून जेव्हा पालकांनी डॉक्टरांकडे चौकशी केली, सोनोग्राफी केली, तेव्हा असं कळालं की ती मुलगी प्रेग्नंट आहे. बघा ह्या गोष्टी कुठपर्यंत घेऊन जातात. मग ह्या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मुलांना माहीतच नाही आहेत, ज्या तुम्हाला पालक म्हणून मुलांना समजावून सांगावं लागणार आहे. मग आता हे प्रेग्नन्सीचं दिसलं की पोटात दुखते म्हणून डॉक्टरांकडे गेले. आपल्यापासून आपली मुलं त्यांना त्या ठिकाणी जेव्हा हे अनप्रोटेक्टेड सेक्स किंवा आजकाल HIVचं नॉलेज आले म्हणून प्रोटेक्टेड सेक्स होते, पण ओरल सेक्स की जिथं कुठलंही काही प्रोटेक्शन न वापरता ते एकमेकांना ओरल करतात आणि त्याच्यातून हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, लैंगिक संसर्गजन्य आजार होत आहेत. आम्ही पाहतो क्लिनिकमध्ये की तो मुलगा किंवा ती मुलगी येते आणि डॉक्टर माझ्याकडनं असं काहीतरी झालं. आता ते 24 ते 48 तासाच्या आतमध्ये आले तर ठीक आहे, त्यांना पोस्ट एक्सपोजर प्रोफॅलॅक्सिस म्हणून ट्रीटमेंट असते की जिथं तुम्हाला HIVचं संक्रमण तेवढं घातक व्हायला नको म्हणून तशी गोळी त्या तेवढ्या वेळेत देता येते. किंवा त्याच्याबरोबर काही जे काही लैंगिक संसर्गजन्य आजार आहेत जसं की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, सिपिलिस आहे, हार्पीज आहे, गोनोरिया आहे, क्लेमायडिया आहे, हे पण तितकेच घातक आहेत ना आणि हे ओरल करण्याने पण होऊ शकतात.
मग ह्या मुलांना जर असं काही मल्टिपल रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर इन्फेक्शन झालं तर त्याची जबाबदारी कुणाची, हे सवय का लागली, तर ह्या सगळ्याला आपण सगळेच, ही समाज, ही सोसायटी पण रिस्पॉन्सिबल आहे. फक्त त्या मुलांचा दोष नाहीये, कारण काळानुसार हे सगळं घडते असं जर मानलं तर ह्याच्यात वेळच्या वेळी आपण लक्ष घालणं अपेक्षित आहे. आणि हे जर वेळीच लक्ष घातलं तर ह्या गोष्टी इतक्या पराकोटीला नाही जाणार. आणि हो, ह्याच्यामध्ये ना मुलांना मारून त्यांना डांबून ठेवून ह्याचं उत्तर मिळणार नाहीये, कारण त्यांच्यामध्ये त्या भावना उफाळून येत आहेत आणि कुणी गाईड करणारं नाहीये, कुणी सांगणारं नाहीये, म्हणून ते त्या वाटेला जात आहेत. मग इथे मुलांना आधी समजून घेणं की त्याला अशी रिलेशनशिपमध्ये जाण्याची गरज का पडली, तिला असं काय वाटतं एखाद्याला भेटल्यानंतर, असं काही केल्यानंतर की ज्याच्यामुळे ती त्या गोष्टीकडे आकृष्ट झाली, हे समजून घ्यावं लागेल. प्लस त्या मुलाला किंवा मुलीला हे समजवावं लागेल की अरे बाबा रे, तू जर असं काही केलं तर बघ, मुलगी असेल तर एवढ्या लवकर तुला प्रेग्नन्सीला सामोरं जावं लागेल. प्रेग्नन्सी म्हणजे एक आई, ते बाळ, त्याची अख्खी जबाबदारी, हे सगळं तुला समजून घ्यावं लागेल. किंवा बाकी इन्फेक्शनमुळे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत, ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात इन्फेक्शन झालं, हे सगळं समजावून सांगावं लागणार आहे. आणि हे समजावून सांगणं हे जर तुम्ही काही अघटित होण्याच्या आधी केलं तर तुमची आमची ही येणारी पिढी या सगळ्या गोष्टींपासून वाचणार आहे. आणि याच्यामध्ये तुमचा इमोशनल सपोर्ट तुमच्या बाळांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुमच्या मुलाला किंवा मुलीला असं काही अवघड प्रसंगी फोन करायची वेळ येईल, तेव्हा तो पहिला फोन हा तुम्हाला आला पाहिजे. एवढं तरी कॉन्व्हर्सेशन तुमचं तुमच्या बाळांसोबत असलं पाहिजे, याची प्रत्येक पालकाने काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी असू द्या, ही पण तितकीच महत्वाची गोष्ट. तर दॅट इज द प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे की आता हे पुढं अघटित होण्यापेक्षा त्याला वेळच्या वेळी थांबवायचं असेल तर योग्य वयामध्ये योग्य सेक्स एज्युकेशन, मी म्हणत नाही की सगळं एकाच वेळी सांगायचंय. म्हणजे तो मुलगा पहिलीला जातोय तेव्हा त्याला वेगळं सांगायचंय, गुड टच बॅड टच ह्या गोष्टी. तो मुलगा जेव्हा हायस्कूलला जातोय तेव्हा प्युबर्टी हिट झालेली आहे, तर त्यावेळेसच्या गोष्टी त्याला वेगळ्या सांगायच्या आहेत. कॉलेजला गेल्यानंतरच्या गोष्टी वेगळ्या सांगायच्या आहेत. म्हणजे त्या त्या वयाच्या टप्प्यावरती त्या त्या पद्धतीनं मार्गदर्शन म्हणून पहिला सेक्स एज्युकेटर म्हणून पालकांचं हे कर्तव्य आहे. आणि त्याबरोबर मग जेव्हा ही मुलं पुढच्या गोष्टी जसं कॉलेज लाईफ नंतरच्या ज्या आहेत त्यांच्या पर्सनल लाईफ मधल्या, तर त्या त्या वेळेला ते काही म्हणत नाही की तुम्ही आमच्या लाईफ मध्ये या, पण ऍटलिस्ट तुम्ही बाहेरच्या बाजूने लक्ष द्यायला नक्कीच काही हरकत नाहीये. तो मला हे सांगायचंय की आम्ही या ठिकाणी केअर फॉर कपल म्हणून जेव्हा असे काही गोष्टी घडतात तेव्हा काउन्सिलिंग करतो. आणि म्हणजे बॅड लक की असं काही आजार झालेच तर त्याची पण ट्रीटमेंट आपल्याकडे करतो. सो वेळच्या वेळी लक्ष द्या आणि तरी काही अडचण असेल तर व्हिजिट केअर फॉर कपल्स.